किती शांत वाटतं ग इथे. हो ना. अरे म्हणून तर मी सारखी तुझ्या मुलांना सांगत असते, अधूनमधून देवळात या, देवाला नमस्कार करा, छान वाटेल. बरं आज तुझा योग आला ते. आई मी जरा वेळ थांबतो इथेच. तुला प्रदक्षिणा घालायची असेल ना? बस तू आलेच. भावना ताईचा कॉल. हॅलो ताई, काय ग आज अचानक बहिणीची आठवण कशी आली आणि कशी आहेस तू? जानू, मी छान आहे ग. बरं ऐक ना, मला ना तुला जरा भेटायचं आहे. तुला आज वेळ आहे? भेटायचंय? हो चालेल, भेटूयात ना. ठीक आहे, भेटू मग. हां, हो हो येते. भावना ताईला भेटायचंय, जयंतला काय सांगू? त्याला जर मी सांगितलं मी भावना ताईला भेटायला जाते तर तो उगाचच काळजी करत बसेल. जयंतचं काहीतरी वेगळं कारण द्यावं लागणार आहे मला. काय कारण सांगू? हां, जयंतला सांगते मला सुपर मार्केटला जायचंय, मग तो नाही म्हणणार नाही. जयंत जानू. येस स्वीट हार्ट. जयंत काय काय करतोयस तू? कामच करतोय, अजून काय. बोल. बरं ऐक ना, ते मला ना थोड्या वेळासाठी जरा बाहेर जायचं होतं. बाहेर म्हणजे इथेच आपल्या जवळ ते सुपर मार्केट आहे ना, तिथे जायचं होतं. तर मी जाऊ का? किती वेळासाठी? 1.5-2 तासात येईन मी परत घरी. ठीक आहे, जा. काय जयंत, खरंच मी बाहेर जाऊ? हो. थँक्यू जयंत, थँक्यू 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 सो मच. पण जयंत, घराचं दार कसं उघडू मी? म्हणजे माझ्याने ते लॉक उघडत नाही ना. येस येस, आय नो मी इथून अनलॉक करेन ते. हो चालेल जयंत, मी 2 तासात नक्की घरी परत येते. आणि वन्स अगेन थँक्यू सो मच. सांभाळून जा आणि 2 तासात नक्की परत ये. हो 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 येते. ठेवते फोन. बाय बाय. जानू, कशी आहेस ग तू? छान सुरू आहे ना सगळं? अगं मस्त आहे मी, आणि खूप खुश आहोत आम्ही दोघे. बरं माझं जाऊ दे, तू मला इथे का बोलवलंस? तुला मला काहीतरी सांगायचं होतं असं बोललीस तू कॉलवर. सांगते. अगं काल आम्ही गाडे पाटलांच्या घरी हळदी कुंकवाला गेलो होतो. अगं काय सांगतेस तू? हे तर सॉलिड फिल्मी आहे. फिल्मी काय? मला किती त्रास झाला माहितीये तुला? काही अगं पण तू का त्रास करून घेते स्वतःला? आणि हे असे टोमणे बहादर काय नवीन आहेत का तुझ्यासाठी? आणि मला सांग, तू केव्हापासून या गोष्टींचा एवढा विचार करायला लागलीस? तुला आठवतंय ना, वेंकी दादा जेव्हा लहान होता, गावातले त्याला काय काय बोलायचे, तेव्हा तू त्याला काय म्हणायचीस? या असल्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. मग आता? बरोबर आहे तुझी जानू, पण दुसऱ्याला सांगणं आणि स्वतः बाबतीत घडणं यात किती फरक असतो ना.
ते मला आज कळतंय. बरं ताई, मला आधी सांग, तू लग्नच करायचं नाही हे फायनली ठरवलंयस का? जानू, मला आता आनंदींची ताटातूट नाही सहन होणार. आणि आनंदी असताना माझ्याशी कोण कशाला लग्न करेल? आई, अगं तो पुढचा विषय झाला. मुळात तुला लग्न करायचंय की नाही, तुझी इच्छा आहे की नाही ते सांग आधी. जानू, मला नाही कळत ग काही. मला इतकंच माहितीये की आता माझं लग्न कधीच होणार नाहीये. आणि म्हणून मी स्वतःला समजावलंय की मला लग्नच करायचं नाहीये. आई अगं, तू का असा विचार करतेस? हे बघ, मला खात्री आहे तुला आनंदी सकट एक्सेप्ट करणारा कोणीतरी नक्की भेटेल. ताई अगं, आयुष्यात कुणीतरी आपलं हक्काचं माणूस लागतं. आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करायला, मन मोकळं करायला. जानू, बास हा विषय. हा विषय काढला ना की माझं डोकं दुखायला लागतं. बरं ठीक आहे, जाऊ दे हा विषय. तू ये इथे बस. ये ये ये.